महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात मोहर उमटवण्यात यशस्वी झालेल्या ओली की सुकी या सिनेमाचा नुकताच ट्रेलर लॉन्च झाला। हे असलं दळभद्री कार्ट पोटाला कसं जन्माला घातलंस ग तू? त्यापेक्षा हे गाय भर जन्माला आले आल्या मेला असताना तर बरं झालं असतं। आयुष्यात येणाऱ्या अनपेक्षित ट्विस्टला विषय गंभीर तिथे खंबीर होत सामोरे जाणाऱ्या स्टायलिश रावडी गँगची हजरजबाबी बोल बच्चनगिरी या ट्रेलर मधून अनुभवायला मिळते। अच्छा गावात 4 वाजले, दुसरा बूट कोण पॉलिश करणार? अरे बापाकडनं करून घे। आनंद गोखले लिखित व दिग्दर्शित आणि वैभव जोशी निर्मित या सिनेमात तेजश्री प्रधान एका नव्या भूमिकेत दिसणार आहे। त्याचबरोबरच भार्गवी चिरमुले, संजय खापरे, सुहास शिरसाट, बालकलाकार चिन्मय संत आणि त्याचबरोबर 10 ते 12 बालकलाकारांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे। नाण्याच्या जशा 2 बाजू असतात, ज्या आमच्या पोस्टरमध्येही तुम्हाला दिसत असेल की ह्या मुलांच्याच एक इथे असलेली मुलं आणि ह्या बाजूला असलेली मुलं ही तीच मुलं आहेत, पण त्यांच्या 2 वेगळ्या बाजू आहेत आणि त्या 2 बाजूंना साधणारा दुवा असं माझं पात्र आहे या सिनेमामध्ये की कुठलीही परिस्थिती असली, कुठल्याही परिस्थितीतून आपण जात असलो तरी एक गोष्ट आपण स्वतःसाठी करू शकतो, ती म्हणजे आपण माणूस म्हणून चांगलं किंवा वाईट असणं। पण बरेचदा असं होतं की परिस्थितीमुळे आणि खूप मुबलक गोष्टीसुद्धा अवेलेबल न झाल्यामुळे काही वेळा मुलं चुकीच्या मार्गावर जाऊ शकतात किंवा लहानपणीच ती गोष्ट डेव्हलप होत असते मुलांमध्ये की जिथे चुकीच्या मार्गावर मुलं जाऊ शकतात। तर अशा वेळी ती तिथे न जाता जी काही परिस्थिती आहे त्यातूनही आपण स्वतःमधला माणूस जपणं आणि आपण छान पद्धतीने स्वतःला ग्रो करणं हा विषय आहे या सिनेमाचा। ओली की सुकीची एक मजा वेगळी आहे। म्हणजे आम्ही पण खूप लहान असताना हे सगळं अनुभवलं आहे की एक खापरी घ्यायची, चपटा दगड त्याच्यावर थुंकायचं आणि मग टॉस करायचा। खिशात पैसे नसायचे ना टॉस करायला। सो ती टर्म इतकी इंटरेस्टिंग आहे ना, ते मला त्याच्याबद्दल फार क्युरिओसिटी मला स्वतःला पण होती। त्यामुळे ती आपोआप त्या पद्धतीच्या सिनेमातला अशा प्रकारचं टायटल म्हटल्यावरती ती माझं सगळं जमूनच आलं। म्हणजे फार मस्त वाटतं आहे त्याचा। सिनेमाचा जो विषय आहे तो ह्या मुलांच्या आयुष्याशी काहीच म्हणजे सगळ्याच नाही, 3-4 मुलांशीच तो चांगल्यापैकी आणि तो त्यांचाच असल्यासारखा कनेक्ट होतो। हा सिनेमा येत्या 26 मेला प्रदर्शित होईल।